मंगळवारी हनुमानाला करा ह्या गोष्टी दान, विवाहातील अडचणी होतील दूर. मंगळवार हा दिवस हनुमान आणि मंगळ ग्रहाला समर्पित आहे. असे म्हटले जाते की या दिवशी हनुमानाची पूजा करून मंगळवारी व्रत केल्याने मनुष्याला भगवंताची कृपा प्राप्त होते. जर तुमच्या कुंडलीत 1, 2, 4 किंवा 12व्या स्थानात मंगळ ग्रह असेल तर त्या स्थितीला नीच मंगल दोष असे म्हणतात. तसेच जर मंगळ 7व्या किंवा 8व्या ग्रहात असेल तर त्याला ज्येष्ठ मंगळ दोष असे म्हटले जाते. कुंडलीतील मंगळ ग्रह अधिक बलवान असेल तर लग्न जुळण्यात अडचण, पैशांची चणचण, आरोग्याविषयीच्या समस्या सतत उभ्या राहतात. जर तुमच्याही कुंडलीत मंगळ दोष असेल आणि वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर काही सोपे उपाय करून पहा. मंगळवारी काही वस्तूंचे दान केल्याने वैवाहिक जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. यामुळे व्यक्तींचा त्रास आणि दुःख दूर होते. जर तुमच्या कुंडलीत मंगळ अधिक शक्तिशाली असेल तर काही उपाय केल्याने त्याचे बळ कमी होईल. कोणत्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करायला हवे हे आपण पाहूया. ह्या गोष्टी करा दान. हनुमानाला लाडू अतिशय प्रिय आहे. तर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन पूजा केल्यानंतर प्रसाद म्हणून लाडू अर्पण करा. यानंतर तो प्रसाद म्हणून वाटा. नैवेद्यात लाडूचा समावेश केल्याने हनुमानाचा आशीर्वाद मिळतो. तसेच आर्थिक उत्पन्न देखील वाढते. मंगळवारी मसूर डाळीचे दान करावे. असे केल्याने कुंडलीतील मांगलिक दोष दूर होतो. तसे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. सतत पैशांची चणचण भासत असेल तर हे संकट दूर करण्यासाठी दलिया आणि तांदूळ दान करा. यामुळे कर्जमुक्ती किंवा पैशांच्या चणचणीपासून सुटका होईल. मंगळवारी नारळ दान केल्याने चांगले मानले जाते. यामुळे आरोग्याच्या समस्यांपासून सुटका होते. याशिवाय गुळाचे देखील दान करावे. मंगळवारी तुपाचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे हनुमानाची प्रसन्न होते. त्यांचे कृपेने घरात सुख समृद्धी येते. दर मंगळवारी लाल रंगाच्या वस्तू दान करा. ज्यामध्ये मसूर डाळ, लाल रंगाची मिठाई, लाल रंगाचे कपडे हे पदार्थ दान केल्याने हनुमानाची पूजा करताना स्नान केलेले असावे. यावेळी हनुमान चालीसाचे पठण करा. तसेच हनुमानजीच्या चरणी सिंदूर अर्पण केल्याने कुंडलीतील मंगळ दोष दूर होण्यास मदत होते.